रोह्यामध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होती रायगडमध्ये तटकरेंच्या, आणि तिथं काकांनी बाजी मारली असं चित्र आहे। सुनील तटकरेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला 17 पैकी 13 जागा मिळाल्या, तर शिवसेनेला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलंय। सुनील तटकरेंना त्यांच्या गटाला रामराम ठोकून शिवसेनेत गेलेल्या संदीप तटकरेंचा दारुण पराभव झाला। विशेष म्हणजे संदीप तटकरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेत। अटीतटीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे संतोष पोटफडे हे 6 मतांनी विजयी झाले, ज्या वॉर्डामध्ये संदीप तटकरे उभे होते। निमित्ताने माझ्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला। ज्यांना मी राजकारणामध्ये स्थान दिलं, मोठं केलं, अशी सर्वच माणसं एका बाजूला माझ्यापासून दूर गेलेली असताना एकाकीपणाने रोहेकरांच्या वरती विश्वास दर्शक तमाम रोहेकरांनी मला जो विजय संपादित करून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतोय। कळत न कळत वेगवेगळ्या गोष्टीचा वापरही त्या ठिकाणी केला गेला, परंतु एक गवळी समाजामध्ये जन्माला आलेल्या एका अल्प समाजातल्या कार्यकर्त्याला ही सर्व बंधनं झुगारून रोहेवासियांनी जे विजय केलं, मी माझ्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा विजय झाला असेल त्याहीपेक्षा जास्त आनंद आजच्या या निवडणुकीच्या विजयाच्यामुळे मला नक्कीच आहे।